31 मेच्या भल्या पहाटेची ही घटना। पहाटे 3 ते 3:30च्या सुमारास पुण्यातील शिवसृष्टीमध्ये अमोल कुलकर्णी नावाच्या एका व्यक्तीने शिवसृष्टीच्या परिसरामध्ये लघुशंका करण्याची घटना आपल्या समोर आली आहे। आणि याच गोष्टीची दखल घेत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। त्यांच्यावर व त्यांच्या पत्नीवर स्नेहल कुलकर्णी या दोघांवर देखील गुन्हा दाखल केला गेलेला आहे। तर नेमका काय झाला होता प्रकार आपण पूर्णपणे जाणून घेऊया। झालेलं असं होतं, फिर्यादी म्हणजेच नवनाथ आमराळे हे त्यांच्या रूम मधून बाहेर जेवणासाठी पडले होते, परंतु खूप रात्र झाली असल्यामुळे त्यावेळेस कुठलेच हॉटेल उघडे नव्हते, म्हणून ते पुन्हा आपल्या रूम मध्ये जाण्यासाठी निघाले होते। परंतु वाटेवर जात असतानाच गदा चौकात लॉ कॉलेज रोड जो आहे, सिंहगड लॉ कॉलेज रोड जो आहे, तिथे त्यांना 2 कार दिसल्या। त्यातील एक कार त्यांना त्यांच्या परिचयाची वाटल्यामुळे ते तिकडे त्यांच्यासाठी वार्तालाप करण्यासाठी थांबले होते। आणि हेच करत असताना समोरच्या राखाडी गाडीतून 2 व्यक्ती उतरताना दिसतात। त्याच्यामध्ये अमोल कुलकर्णी आणि त्यांची पत्नी स्नेहा कुलकर्णी होत्या। अमोल कुलकर्णी हे लघुशंका करण्यासाठी उतरले होते आणि त्यांच्या सोबत त्यांची पत्नी मोबाईल धरून तिथे थांबली होती। हा सदर प्रकार जो आहे हा आमराळेंसोबत असणारे जी व्यक्ती होती आणि आमराळे यांनी कॅमेरामध्ये रेकॉर्ड केला। आणि या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी जेव्हा ते त्यांच्याकडे गेले त्यावेळेस अमोल कुलकर्णीची पत्नी स्नेहा कुलकर्णी यांनी काहीही उत्तर न देता त्या पुन्हा आपल्या गाडीमध्ये जाऊन बसल्या। आणि याच गोष्टीबद्दल जेव्हा अमोल कुलकर्णीला विचारलं त्यावेळेस तो म्हणतो की मी या इथल्या फळकावरती लघुशंका केली आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करा। अशा उद्धटपणाच्या भाषणानंतर सुद्धा आमराळे यांनी त्यांचं वयाचं भान ठेवता थेट भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला संपर्क साधला। आणि या गोष्टीची दखल घेत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने या दोघांवर म्हणजेच अमोल कुलकर्णी आणि त्यांची पत्नी स्नेहा कुलकर्णी यांच्यावर कारवाई केली आणि ते त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले। आणि त्यांच्यावरती भारतीय न्याय संहिता कलम 299 आणि कलम 2 आणि कलम 3 क्लॉज 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कलम 299 हा तेव्हा दाखल केला जातो जेव्हा तुम्ही असं काहीतरी कृत्य करता ज्याच्यामुळे एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील। आणि कलम 3 क्लॉज 5 हा तेव्हा दाखल केला जातो जेव्हा एकाहून जास्त व्यक्ती त्या गैरकृत्यामध्ये सामील असतील। तर ही घटना जेव्हा आपल्या समोर आली त्यावेळेस समाज माध्यमातून शिवभक्तांच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया आपण बघितल्या आहेत। आणि कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत समाजामध्ये। तुर्तास तरी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने या गोष्टीची दखल घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे, परंतु पुढे या घटनेचं नेमकं काय होतंय आपण जाणून घेऊयात। तोपर्यंत न्यूज.साठी मी अंशु काशीद, धन्यवाद।